चला तर पाहूया बालमानसशास्त्र याविषयी काही महत्त्वाचे प्रश्न. तर तुम्ही देवांश स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच काही प्रश्नांसाठी. पाहूया आपण बालमानसशास्त्र याविषयी प्रश्न. बालमानसशास्त्रात स्व म्हणजे काय? बालमानसशास्त्रामध्ये स्व म्हणजे काय? मुलाच्या शारीरिक स्वास्थ्याचा अभ्यास, मुलाच्या सामाजिक कौशल्याचा विकास, मुलाच्या स्वतःच्या भावना ओळखणे का मुलांच्या आत्मसमर्पणाचा अभ्यास. बालमानसशास्त्रात स्व म्हणजे काय? मुलाच्या स्वतःच्या भावना ओळखणे का सामाजिक कौशल्याचा विकास, शारीरिक स्वास्थ्याचा विकास. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 मुलाच्या स्वतःच्या भावना ओळखणे. त्यानंतर पुढील प्रश्न. बाह्य निरीक्षण पद्धती कोणासाठी उपयुक्त आहे? बाह्य निरीक्षण पद्धती कोणासाठी उपयुक्त आहे? किशोरावस्था, मतिमंद व्यक्ती, मानसिक दृष्टिकोनातून अवलंबणारे का प्रौढ व्यक्ती. बाह्य निरीक्षण पद्धती ही कोणासाठी उपयुक्त आहे? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 मतिमंद व्यक्ती. त्यानंतर पुढील प्रश्न. बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलांना बोलणे शिकवले जाते? नवजात, शिशु, बालक का किशोर. बालविकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलांना बोलणे शिकवले जाते? नवजात, शिशु, बालक का किशोर. नवजात, शिशु, बालक का किशोर. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 शिशु अवस्थेमध्ये बालविकासाच्या या टप्प्यामध्ये मुलांना बोलणे शिकवले जाते. पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न. मानसिक आरोग्याचे प्राथमिक लक्षण कोणते आहे? मानसिक संतुलन, शारीरिक थकवा, अनिद्रा का तणाव. मानसिक आरोग्याचे प्राथमिक लक्षण कोणते आहे? मानसिक संतुलन, शारीरिक थकवा, अनिद्रा का तणाव. तर या प्रश्नाचे उत्तर मानसिक संतुलन. मानसिक संतुलन हे मानसिक आरोग्याचे प्राथमिक लक्षण आहे. पर्याय क्रमांक 1 मानसिक संतुलन हे याचे उत्तर असेल. मानसिक आरोग्याचे प्राथमिक लक्षण हे मानसिक संतुलन हे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न. ज्ञानरचनावाद याच्याशी संबंधित तत्वज्ञान. ज्ञानरचनावाद याच्याशी संबंधित तत्वज्ञान. तर्कशास्त्र, समाजशास्त्र, मनोविज्ञान का मानवशास्त्र. ज्ञानरचनावाद याच्याशी संबंधित तत्वज्ञान. तर्कशास्त्र, समाजशास्त्र, मनोविज्ञान का मानवशास्त्र. तर या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 मनोविज्ञान. ज्ञानरचनावाद यांच्याशी संबंधित तत्वज्ञान. पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर येईल मनोविज्ञान. त्यानंतर पुढील प्रश्न. जीन पियाजे यांनी आणि चुकून झालेले तर जीन पियाजे यांनी विकासाच्या कोणत्या टप्प्याची मांडणी केली? भौतिक, सामाजिक, संज्ञानात्मक का भावनिक. जीन पियाजे यांनी विकासाच्या कोणत्या टप्प्याची मांडणी केली? भौतिक, सामाजिक, संज्ञानात्मक का भावनिक. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 संज्ञानात्मक या टप्प्याची त्यांनी मांडणी केली. पर्याय क्रमांक 3 जीन पियाजे यांनी या टप्प्याची मांडणी केली. त्यानंतर पुढील प्रश्न. सामाजिक समूह म्हणजे काय? वस्तूचा समूह, वाहनाचा समूह, व्यक्तीचा समूह का प्राण्याचा समूह. अतिशय सोपा प्रश्न. सामाजिक समूह म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 वस्तूचा, वाहनाचा, व्यक्तीचा का प्राण्याचा समूह. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 सामाजिक समूह म्हणजे व्यक्तीचा समूह. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बाह्य निरीक्षण पद्धतीच्या कोणत्या प्रकारात निरीक्षक स्वतः सहभागी होतो?
बाह्य निरीक्षण पद्धतीच्या कोणत्या प्रकारात निरीक्षक स्वतः सहभागी होतो? सहनिरीक्षण, नियंत्रित निरीक्षण, प्रयोगशाळा निरीक्षण का नैसर्गिक निरीक्षण? बाह्य निरीक्षण पद्धतीच्या कोणत्या प्रकारात निरीक्षक स्वतः सहभागी होतो? तर याचं उत्तर येईल स्वतः सहभागी होतो म्हणजे सहनिरीक्षण. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढील प्रश्न, कुटुंबातील मुलाचे सामाजिकीकरण कसे घडते? मनोरंजन, शारीरिक शिक्षणातून का आर्थिक शिक्षणातून का नीती शिक्षण? मुलांचे सामाजिकीकरण कसे घडते? मनोरंजन, शारीरिक शिक्षण, आर्थिक शिक्षण का नीती शिक्षण? तर याचे उत्तर येईल नीती शिक्षण. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढील प्रश्न, बाल मानसशास्त्राच्या अभ्यासात कोणता घटक महत्त्वाचा आहे? बाल मानसशास्त्र याच्या अभ्यासामध्ये खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? भावनिक समज, शारीरिक कौशल्य, शैक्षणिक प्राप्ती का वरीलपैकी सर्व? यापैकी सर्व असे असेल या ठिकाणी, बहुतेक यापैकी सर्व हे योग्य. तर पर्याय क्रमांक 3, यापैकी सर्व. भावनिक, शारीरिक आणि शैक्षणिक. बाल मानसशास्त्र या अभ्यासामध्ये कोणता घटक? तर भावनिक, शारीरिक आणि यापैकी सर्व. कोणत्या वयात मुलाचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? कोणत्या वयामध्ये मुलाचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? 4 ते 6, 6 ते 8, 0 ते 2 का 2 ते 4? 4 ते 6, 6 ते 8, 0 ते 2 का 2 ते 4? कोणत्या वयात मुलांचे विचार करण्याचे कौशल्य विकसित होते? तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, 4 ते 6.